धन्यवाद देसाई साहेब आणि नीलमताई. मी 1 मिनिटातच माझं बोलणं मांडते. मला असं वाटतं की एंटरप्रेन्योरशिपच्या क्षेत्रात मी जेव्हा डिग्री केली टाटा इन्स्टिट्यूटमधनं, त्याच्यात मला असं लक्षात आलं की जे मार्जिनलाइज लोक आहेत, एस्पेशली जे दिव्यांग लोक आहेत आणि दिव्यांग लोकांमधल्याही महिला आहेत, त्यांच्यासाठी ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज सध्या उपलब्ध आहेत त्यात त्यांना प्रॉब्लेम येतो प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग पासूनच सगळा. तर आपलं जे करिक्युलम त्यांच्यासाठी आहे, म्हणजे जे व्यवसाय प्रशिक्षण करिक्युलम आहे, ते अत्यंत इनॅडिक्वेट आहे. त्याच्यामुळे तिथे रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जेही प्रोडक्ट्स आपण त्यांच्यासाठी बनवू, त्या प्रोडक्ट्सला आपण जर इको फ्रेंडली केलं तर ती प्रोडक्ट्स नॅशनल इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण जातील. फॉर एक्झाम्पल, आम्ही आनंदवनला आता एक गोधडी सुरू केली आहे आणि माननीय आदित्य ठाकरेंना आम्ही जेव्हा भेटलो आणि त्यांना असं प्रपोजल दिलं होतं की आपण गोधडी हा जर महाराष्ट्राचा ब्रँड बनवला तर महाराष्ट्रीयन लोक प्रत्येक जण पांघरून वापरतोच आणि गोधडीत मायेची ऊब असते, त्याच्यात सर्क्युलर इकॉनॉमी कव्हर होते, एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट जर आपण वेगवेगळी डेव्हलप केली तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने पण तो फायदा होईल आणि याला मार्केट उपलब्ध होईल. आणि त्याचप्रमाणे स्थानिक झाडांचं प्रपोगेशन करण्यासाठी आम्ही लार्ज स्केलवर कामं करतोय. तर जशी हैदराबादला नर्सऱ्यांची गावं आहेत, त्याचप्रमाणे वनविभागाच्या अनेक जमिनी पडलेल्या आहेत. तर तिथे जर दिव्यांग लोकांना स्थानिक झाडांचं प्रपोगेशन करायला आपण उद्योगाची संधी दिली तर महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडनं बायबॅक करू शकेल आणि मग वृक्षारोपणाचे जे शासनाचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये ते लोक, मला वाटतं खूप प्रमाणात त्यांना एम्प्लॉयमेंटची संधी पण मिळेल. हे 2च पॉइंट मला मांडायचे होते.